21व्या वर्षी राधाचं एका बिझनेसमॅन मुलासोबत लग्न झालं. 22व्या वर्षी तिला एक छान मुलगा झाला. सुखी संसार चालू होता. पण काही वर्षांमध्ये ती स्वतःला खूप एकटं समजत होती, कारण नवऱ्याकडे तिच्यासाठी वेळ नव्हता. मुलगाही 13 वर्षांचा झाला होता. शाळा क्लासमध्ये त्याचाही वेळ जायचा, म्हणून राधाचं मन रमत नव्हतं. तेव्हाच तिला सोशल मीडियाची आवड निर्माण झाली. स्वतःचं एक फेसबुक अकाउंट तिनं उघडलं. त्यावर एका हँडसम मुलाने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिनेही ती ॲक्सेप्ट केली. तो मुलगा राधापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. तरी देखील त्यांची बॉन्डिंग खूप छान जमली. दोघेही एकमेकांसोबत खूप गप्पा गोष्टी करू लागलेत. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि प्रेम हॉटेलच्या बंद खोलीपर्यंत जाऊन पोहोचलं. जवळजवळ 1 वर्ष हेच चाललं. तरीही घरात नवऱ्याला समजलं नाही. काहीच दिवसात तिला आनंदपासून दिवस गेलेत. नवरा तर बिझनेसमुळे खूप बिझी असायचा, म्हणून त्याच्याकडे तिला शरीर सुख द्यायला कधी टाईम नव्हता आणि म्हणूनच तिला बाहेरच्या पुरुषाची गरज भासली आणि आता त्याच्यापासून ती गरोदर राहिली. ही गोष्ट तिनं आनंदला सांगितली. आपण आता लग्न करू, तो म्हटला. परंतु तिला हे मंजूर नव्हतं. घरी नवरा आपला मुलगा सोडून त्याच्यासोबत पळून जाणं तिच्या मनाला योग्य वाटत नव्हतं. परंतु 14 वर्षानंतर परत दिवस जाणं हे जर नवऱ्याला सांगितलं तर काय होईल? नवऱ्याने तर आपल्याला साधा स्पर्शही केलेला नाही, मग तो काय म्हणेल याचंही तिला टेन्शन होतं. यातच ती खूप मोठा निर्णय घेते. आपण शिर्डीला देवदर्शनाला जातोय आपल्या नवऱ्याला सांगते, परंतु पुढे जे काही होतं त्याने तिला देखील मोठा धक्काच बसतो. इकडे नवऱ्याला देखील जेव्हा आपली बायको गरोदर आहे तेही दुसऱ्यापासून तिने काय काय केले आहे हे जेव्हा समजते, त्याच्याही पायाखालची जमीनच सरकते. परंतु तिच्यासोबत पुढे जी भयानक गोष्ट घडते ती जाणून घेणे आजच्या प्रत्येक स्त्रियांसाठी व आजच्या प्रत्येक पुरुषांसाठी खूप महत्त्वाची आहे. ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी व तो 10 वर्षांनी लहान. तरीही त्यानं तिला आकर्षित केलं. ते कसं हे आपण आता या पुढच्या स्टोरीमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा. राधा एका श्रीमंत घरातील मुलगी होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आईवडिलांनी तिचं एका मोठ्या बिझनेसमॅनसोबत लग्न लावून दिलं. राधाच्या घरात तिला कसलीच कमी नव्हती. जेही पाहिजे ते तिला लगेच मिळत असे. लग्नानंतरचे काही दिवस खूप छान गेले. नवरा खूप जीव लावायचा, जीवपाड प्रेम करायचा. लग्नाच्या काही महिन्यांमध्येच तिला दिवस गेलेत. एका गोंडस मुलाला तिने जन्म दिला. राधा खूप खुश होती की तिच्याकडे आज सगळं काही आहे. नवऱ्याचं प्रेम, वंशाचा दिवा. परंतु हळूहळू दिवस बदलत गेले. तिचा मुलगा हळूहळू आता मोठा होत गेला. नवराही बिझनेसमॅन असल्यामुळे त्याच्या कामांमध्येच बिझी राहायला लागला. बायकोकडे त्याचं जास्त लक्षच नव्हतं. तो बायकोवर भरपूर प्रेम करायचा, परंतु त्याला ते दाखवताच येत नव्हतं. तिला द्यायला त्याच्याकडे पाहिजे असा वेळ नव्हता. तरी देखील राधा आपला मुलगा, आपला नवरा यांच्यातच खूप खुश होती. परंतु मुलगा जसा 13 वर्षांचा झाला, त्याला आपल्या आईची मदत कमी लागू लागली. तो त्याचं सगळं काही स्वतःच करत असे. शाळेत गेल्यानंतर संध्याकाळी क्लासला जाईपर्यंत तोच त्याचं सगळं करी. आता मात्र राधाचा वेळ लवकर जात नव्हता. नवरा कामामध्ये बिझी तर मुलगा त्याच्या शाळा क्लासमध्ये बिझी. सासू सासऱ्यांना शहरात करमत नव्हतं, म्हणून ते गावाकडे राहायचे. राधाला तिचं मोठं घर खायला उठायचं. सगळं काही असून देखील ती एकटीच होती. स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करायची. नवऱ्याकडे स्वतःसाठी वेळ मागायची, परंतु तो तिच्याकडे जास्त लक्ष द्यायचा नाही. मजाकमध्येच तिच्या प्रश्नांची उत्तरे तिला मिळायची. यावर आता तिला एकच पर्याय मिळाला, तो म्हणजे सोशल मीडिया. तिने आपलं एक फेसबुक अकाउंट उघडलं आणि त्यावर आपले व्हिडिओज बनवून ते पोस्ट करू लागली. ती खूप सुंदर असल्यामुळे, देखणी असल्यामुळे काहीच दिवसात ती प्रचंड प्रमाणात व्हायरलही झाली. अनेक फ्रेंड रिक्वेस्ट तिला येऊ लागल्यात. अनेक मित्रमैत्रिणी फेसबुकमुळे तिचे बनले. आता मात्र तिला खूप छान वाटायला लागलं. तिचा वेळ कुठे जात असे हे देखील तिला आता समजत नव्हते. नवऱ्याला सांगून तिने आपल्यासाठी एक ॲक्टिवा घेतली. ती आता मित्रमैत्रिणींसोबत बाहेरही फिरू लागली.
मजा मस्ती करू लागली. तिचं आयुष्य आता खूप सुंदर सुरू होतं. हे सगळं करत असताना तिच्या नवऱ्यानं कधीच तिला रोकटोक केली नाही, कधीच तिला काहीच प्रश्न विचारले नाही, न तिचा कधी मोबाईल बघितला. तो एक बिझनेसमॅन होता. तो खूपच मोकळ्या स्वभावाचा होता. बाहेर फिरणं, बायकोला फ्रीडम देणं याचं त्याला कधीच काही वाटलं नाही. बायको खुश आहे तर तोही खुश. त्याचा आपल्या बायकोवर खूप विश्वास. त्यामुळे तुला मनाला ज्या गोष्टीनं आनंद मिळेल ते तू करू शकतेस असं त्यानं तिला स्पष्ट भाषेत सांगितलं होतं. त्यामुळेच राधा खूप जास्त खुश होती. एक दिवस असेच निवांत बसलेली असताना तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. आनंद कुमार, जो बिहारचा राहणारा एक तरुण, दिसायला खूपच हँडसम होता. त्याचा DP बघूनच राधाने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट लगेच ॲक्सेप्ट केली. हाय, झालं का जेवण? यावरूनच त्यांचं दोघांचं संभाषण सुरू झालं. राधाने देखील त्याला रिप्लाय दिला. दोघेही आता हळूहळू बोलायला लागलेत. दिवसेंदिवस त्यांचं बोलणं वाढलं. त्यांच्यात आता मैत्री झाली. एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज झाले. काही महिन्यात त्या मैत्रीचं प्रेमात देखील रूपांतर झालं. खरं तर राधाला नवऱ्याचं प्रेम मिळत नव्हतं. तो प्रेम तर करायचा, परंतु तिच्या शारीरिक गरजा त्याच्याकडून पूर्ण होत नव्हत्या. बायकोची स्तुती करणं हे त्या नवऱ्याला कधी जमलंच नव्हतं. परंतु आनंद अगदी तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध होता. खरं तर तो राधापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. तरीही त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेम झालं. प्रेमाचं कारण आनंद रोजच तिची खूप जास्त स्तुती करायचा. तू खूप सुंदर दिसतेस. तुझं लग्न झालेलं वाटत नाही. तुला इतका मोठा मुलगा आहे वाटत नाही. तू खूप छान आहे. तुझा स्वभावही छान आहे. मी मनापासून तुझ्यावर प्रेम करायला लागलो आहे. अशा गोड बोलण्यानं ती त्याच्याकडे खूप लवकर आकर्षित झाली आणि हळूहळू आता त्यांनी भेटायचं देखील ठरवलं. तिच्याकडे ॲक्टिवा होती म्हणून आनंदने दिलेल्या हॉटेलच्या ॲड्रेसवर ती जायला लागली. ऑलरेडी तिच्याकडे पैसा खूप होता. नवरा कामांमध्ये बिझी असल्यामुळे त्यानं कधी तिच्याकडे लक्षच दिले नाही आणि आता मात्र राधाला बाहेरच्या गोष्टींचा नाद लागला गेला. आनंद आणि राधा बाहेरच हॉटेलमध्ये भेटायला लागलेत. आनंद राधावर खूप प्रेम करायला लागला, कारण त्याला माहिती होतं की राधा ही श्रीमंत घरातील स्त्री आहे. तिच्याकडून त्याला फायदा आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजेच विवाहबाह्य संबंधात ती अडकली, कारण गोड बोलून त्यानं तिला भाग पाडलं. नेहमीच हॉटेलवर आपल्या प्रियकराला आनंदला भेटायला ती आता जायला लागली. त्याच्यासाठी घरूनच छान छान स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ घेऊन जायला लागली. ज्या पदार्थांची प्रशंसा करताना आनंद कधीच थकत नव्हता. किती छान आहे, मी पहिल्यांदाच असं खाल्लं म्हणून तो तिची स्तुती करायचा. ती नेहमीच मनात विचार करायची की आपल्या नवऱ्यानं कधीही आपल्या जेवणाची अशी प्रशंसा केली नाही किंवा कधीही एकदाही मला म्हटलं नाही की खूप छान झालं आहे. ना कधी आम्ही दोघं सोबत असं जेवण केलं. परंतु आनंद मात्र पहिल्यांदी अगोदरच तिला घास भरवायचा आणि नंतर स्वतः खायचा. अगोदर तिची तो काळजी घ्यायचा, नंतर तो स्वतःची. त्याच्या या गोष्टी तिला खूप आवडायला लागल्या. न म्हणता म्हणता तिचा त्याच्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात जीव अडकला गेला. आता मात्र त्याच्याशिवाय तिला राहणं असह्य झालं. घरात इतकं सगळं चालू होतं, परंतु तरी देखील राधाच्या नवऱ्यानं तिच्यावर कधीही संशय घेतला नाही. राधाच्या डिमांड नवऱ्याकडे पैशांसाठी वाढतच होत्या, परंतु त्यानं कधीही तिला नकार दिला नाही की शब्दानं विचारलं नाही. तो तिला पैसे देत राहिला आणि राधा ते पैसे आनंदवर उडवत राहिली. आनंदला चांगले चांगले गिफ्ट देणं, त्याची काळजी करणं हेच आता तिचं काम झालं होतं. आनंद स्वतःला आपण खूप गरीब आहोत, खूप स्ट्रगल करत आहोत, चांगली नोकरी मिळत नाही अशा लबाड गोष्टींमध्ये तिला फसवत तिची सहानुभूती मिळवत होता आणि ती देखील त्यामध्ये फसत होती. परंतु खरं तर काही वेगळंच होतं. आनंद बिहारमध्ये राहत होता. गेल्या 3 वर्षांपूर्वी त्याचंही लग्न झालं होतं. तो अगदी लहान होता तेव्हाच त्याचे आईवडील वेगवेगळे झाले होते. त्याचा सांभाळ मात्र त्याच्या आजीनेच केला होता. घरात अजून एक बहीण होती. मोठी झाल्यानंतर त्या बहिणीने सुद्धा प्रेमविवाह केला होता
आणि घरातून पळून गेली होती. लहानपणी आईवडिलांनी एकमेकांना सोडलं. मोठं झाल्यानंतर बहिणीनं पळून जाऊन लग्न केलं. याचा खूप मोठा परिणाम वाढत्या आनंदवर झाला होता. आजी होती तोपर्यंत तिने आनंदचं लग्न एका चांगल्या मुलीसोबत लावून दिलं होतं. परंतु घरात पैसा येण्याचे साधन नव्हते, म्हणून त्याला आजीनं एक रिक्षा घेऊन दिली होती. ती चालवूनच आता आनंदकडे पैसा येत होता. आनंद दिसायला खूप स्मार्ट होता. त्याने एक आयडिया लावली. फेसबुकवरच काही स्त्रियांची ओळख केली. स्टँडवर सुद्धा काही स्त्रियांची ओळख केली. आपण एक रिक्षा ड्रायव्हर आहे सांगून घरपोहोच सेवा तो करायला लागला. आता जास्त करून स्त्रियाच त्याचे कस्टमर झाले होत्या. कोणत्याही स्त्रीला कुठेही जायचं असेल तर ती आनंदलाच फोन करत असे. आनंद देखील पटकनच जात असे. आनंदचा हा धंदा एकदमच भारी चालू होता. त्याला आता भरपूर पैसेही मिळायला लागले होते. त्यातली त्यात मैत्रिणीही मिळाल्या. त्याच्या ओळखी देखील वाढल्या. प्रेमसंबंधांपर्यंतही काही गोष्टी घडल्या. परंतु एक दिवस आनंदच्या बायकोनं त्याचा मोबाईल बघितला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला नवरा गैरकाम करत आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिनं घरात भांडणं करायला सुरू केलं. तू जर हे काम बंद केले नाही तर मी तुला सोडून देईल, हे सुद्धा धमकी त्याच्या बायकोने त्याला दिली. आनंद मात्र बायकोवर प्रेम करत होता. आपल्या आईवडिलांनी जे केलं ते त्याला करायचं नव्हतं, म्हणून त्यानं बायकोच्या म्हणण्याप्रमाणे रिक्षा चालवणं बंद केलं. परंतु आता काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. बायकोनं त्याला कॅफे किंवा हॉटेल सुरू करूयात आपण असा सल्ला दिला. त्यासाठी त्याला पैसे हवे होते. त्याने लोन देखील काढलं, परंतु त्याच्या हॉटेलमध्ये पाहिजे तितका लोकांचा रिस्पॉन्स त्याला मिळत नव्हता. त्यामुळे पैसे मिळत नव्हते आणि त्यामुळे व्याजसुद्धा वाढत चाललं होतं. आनंद आता टेन्शनमध्येच राहत होता. तेव्हाच एक दिवस फेसबुक बघता बघता त्याची नजर फेसबुकच्या राधाच्या प्रोफाईलवर गेली. ही किती सुंदर आहे त्यानं बघितलं व त्याचं मन तिच्यावर आलं. तो बिहारचा तर ती महाराष्ट्रातली. तरी देखील त्यानं तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. इकडे राधा देखील एकटीच होती. हँडसम मुलाची रिक्वेस्ट बघून तिनंही ती ॲक्सेप्ट केली आणि काय मग दोघांचंही बोलणं सुरू झालं आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर हे हळूहळू प्रेमात झालं. परंतु ते दोघेही जेव्हा एकमेकांसोबत बोलत होते तेव्हा आनंदच्या लक्षात आलं की ही खूप श्रीमंत स्त्री आहे. त्यातली त्यात ती स्वतःला खूप एकटेही समजते. तिच्या नवऱ्याकडे तिच्यासाठी वेळ नाही हे सुद्धा त्याला तिच्याशी बोलून समजले होते. म्हणूनच त्यानं तिच्यावर खूप जास्त प्रेम केलं. आपल्या प्रेमात तिला वेडं बनवलं. आता मात्र ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती. त्याच्या डिमांडवरती त्याला जितके हवे तितके पैसे देखील ती पुरवत होती. तोही खुश होता. सगळं काही 1 वर्ष असंच सुरू होतं. तरी देखील घरातील राधाच्या नवऱ्याला याची कल्पना नव्हती, कारण तो त्याच्या कामात इतका व्यस्त होता की बायको बाहेर काय करते काय नाही हे सुद्धा बघायला त्याला वेळ नव्हता. फक्त लागेल तेव्हा तिला पैसे पुरवले की झालं त्याचं. परंतु याच गोष्टीचं आता तिला देखील काही वाटत नव्हतं, कारण शरीर सुख, प्रेम, आदर, आनंद हे सगळं तिला आनंदकडूनच मिळत होतं. तिचा एकटेपणा पूर्ण दूर झाला होता. तेव्हाच ती गरोदर झाली. मुलगा तर 14 वर्षांचा होता. पोटात आनंदचे बाळ वाढत होते. नवऱ्याला ही गोष्ट सांगू शकत नव्हती, कारण नवरा आणि तिच्यात जास्त संबंधच येतच नव्हते. आता काय करायचं हा प्रश्न तिच्यासमोर पडला. म्हणून तिने लगेचच आनंदला फोन करून हे सगळं सांगितलं. आनंद मात्र थोडासा घाबरला. आता ही स्त्री तर माझ्या मागेच पडली आहे त्याला समजलं. आपल्या बायकोला सोडून तो राधाकडे येऊच शकणार नव्हता. त्याची हवस आता पूर्ण झाली होती, पण पैशांची तर त्याला गरज होती. त्यात हे वेगळंच कारण आता पुढे समोर आलं होतं. म्हणून त्याच्या डोक्यात एक प्लॅन आला. त्याने राधाला म्हटले, तू खूप सुंदर आहेस. त्यातली त्यात तू आता माझ्या बाळाची आई बनणार आहेस. आपण दोघंही आता लग्न करू. यावर राधाने त्याला नकार दिला. माझा मुलगा व नवरा सोडून मी कसं येऊ शकते ती म्हटली. मग तू गर्भपात करून टाक आणि मला भेटू नकोस असे आनंदने तिला सांगितले. आपला संबंध इथेच संपला म्हणून त्यानं फोन बंद केला. खरं तर राधा त्याच्या प्रेमात खूप वेडी होती.
8 दिवस त्या दोघांचा कॉन्टॅक्ट बंद राहिला. या दिवसात तिनं गर्भपात करून घेतला, कारण तिला आपला संसार मोडून जायचं नव्हतं. परंतु तिला आनंदचे प्रेम देखील लागत होतं. काय करावं तिला समजत नव्हतं. या 8 दिवसात ती रोज 1000 वेळा मरत असे. तिने देखील सगळं काही विसरण्याचा खूप प्रयत्न केला. आपल्या नवऱ्याकडे, मुलाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न केला, पण घरात नवऱ्याचं व मुलाचं जास्त तिच्याकडे लक्षच नव्हतं. नवऱ्याला, बायकोला देण्यासाठी वेळच नव्हता. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वारंवार आनंदची आठवण भासू लागली. आनंदच आपलं सगळं काही आहे तिला वाटलं. मी ज्या व्यक्तीसाठी माझं प्रेम, माझं सुख सोडत आहे, त्यांना तर माझी कदरच नाही, तिनं विचार केला. आणि शेवटी तिने आनंदला परत एकदा फोन केलाच. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हटली. त्या दोघांनीही पळून जाऊन आपण लग्न करू असे ठरवले. त्याने तिला सांगितलं, तू तुझं सोनं सगळं काही घेऊन ये. घरात काही पैसे असेल तर तेही घेऊन ये. आपण खूप दूर निघून जाऊ. तिचं मन या गोष्टींसाठी ऐकत नव्हतं, परंतु आनंदशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. सुखी राहण्याचा असे तिला वाटले, कारण तो आपल्यावर खूप जास्त प्रेम करतो, आपल्याला समजून घेतो, आपल्याला वेळ देतो, हेच तिला वाटत होतं. म्हणून तिने रात्री नवऱ्याला व आपल्या मुलाला सांगितलं, मी माझ्या मैत्रिणींसोबत शिर्डीला चालले आहे. 2 ते 3 दिवस आम्ही तिकडेच थांबू, त्यामुळे कॉन्टॅक्ट करू नका. सासू सासरे देखील तोपर्यंत इकडे आले होते, त्यामुळेच स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. नवरा व मुलगा आनंदातच तिला शिर्डीला जायला हो म्हटले. नवऱ्याने अजून काही पैसे देखील तिला दिलेत. इकडे तिनं आपली ॲक्टिवा काढली व आनंदने सांगितलेल्या ठिकाणी ती जाऊन पोहोचली. दोघंही त्या रूममध्ये थांबले, एकमेकांना भेटले. त्यांच्यात ते सगळं काही झालं. राधाने आणलेलं सोनं, पैसे बघून आनंदची नियत अजूनच जास्त बिघडली. आपल्याला आपलं लोन फेडायचं आहे. आपली बायको घरी किती दिवसांपासून एकटी आहे, असे बरेच विचार त्याच्या मनात आले आणि त्याने राधाला संपवण्याचा निर्णय घेतला. कारण राधा आता त्याला एकट्याला त्याच्या बायकोसोबत जगू देणार नाही असे त्याला वाटले, कारण की राधाचं त्याच्यासाठी खूप वेडी होती. आज आपण तुझा छान फोटोशूट करूयात, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यासाठी, तो तिला म्हणाला. त्यासाठी आपण थोडंसं दूर जाऊ, तू तयार हो छान, म्हणत त्यानं तिला तयार व्हायला सांगितलं. तीही त्याचं ऐकून छान तयार झाली. दोघेही परत त्याच गाडीवर खूप दूर जंगलात गेले. त्यानं तिचे काही फोटोज काढले. शेवटी डोळ्यांवर पट्टी बांधली. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे म्हटलं आणि खिशातून चाकू काढला आणि तिच्या गळ्यावर वार केला. राधा तर कायमची तिथेच संपली. त्याने तसंच तिच्या अंगावरील दागदागिने काढून घेतले व तिचा मृतदेह त्याच तलावात फेकला. ती ॲक्टिवा घेऊन तो परत शहरात आला. ॲक्टिवा तशीच टाकून दिली आणि सगळे पैसे वगैरे घेऊन तो बिहारला निघून गेला. आपलं लोन त्यानं सगळं फेडलं आणि बायकोसोबत तिथेच राहू लागला, जसे काही घडलेच नाही. तिकडे मात्र 3 दिवसांच्या वरती झाले. आपली आई का येत नाही, आपली बायको का येत नाही म्हणून राधाचा नवरा आणि मुलगा आता चौकशी करायला सुरू करतात. राधाच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केला जातो. तुम्ही सगळे शिर्डीला गेले होते, राधा का आली नाही अजून विचारपूस होते. तेव्हा धक्कादायकच खुलासा होतो. आम्ही कधी शिर्डीला गेलोच नाही असे तिच्या मैत्रिणी सांगतात. आता मात्र तिचा नवरा घाबरतो आणि घाईतच पोलीस स्टेशनमध्ये आपली बायको मिसिंग असल्याची कंप्लेंट देतो. खूप चौकशी होते, परंतु काहीच सापडत नाही. राधा कुठे आहे, कशी आहे याची चिंता आता तिच्या नवऱ्याला लागून होती. तेव्हाच तिची गाडी पोलिसांच्या हाती लागते. डिकीत राधाचा बंद पडलेला मोबाईल मिळतो. आता तो मोबाईल चार्जिंग केला जातो. त्यात राधाचे इतके सगळे कॉन्टॅक्ट बघून पोलीस देखील हैराण होतात. शेवटचाच फोन नंबरवर पोलीस लगेच तपास करतात, जो की आनंदचा होता. आनंद हा बिहारमध्ये होता. हा आनंद कोण आहे? राधाच्या नवऱ्याला विचारपूस केली जाते, परंतु मला काहीच माहिती नाही असेच तो सांगतो. खरं तर त्याचं तिच्याकडे कधी लक्षच नव्हतं, म्हणूनच हे सगळं घडलं. आता
फोन नंबरवरून पोलीस बिहारला राहत असणाऱ्या तिच्या प्रियकराला म्हणजेच आनंदला पकडतात आणि नंतर आनंद सगळं काही कबूल करतो. आपण तिचा खून केला, तिला तलावात टाकले हेही सांगतो. इकडे मात्र राधाच्या नवऱ्यावर व मुलावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पोलिसांकडून सगळं काही खरं खरं राधाच्या नवऱ्याला समजतं. हे ऐकून त्याच्याही पायाखालची जमीन सरकते. आपली बायको काय करत होती तेही त्याला समजतं. तो मात्र आता फक्त डोक्यालाच हात लावून बसतो. स्वतःची चुकी आता त्याच्या लक्षात येते. आपण जर आपल्या बायकोला वेळ दिला असता तर आज आपली बायको जिवंत असती, आपल्या सोबत असती याची जाणीव त्याला होते. परंतु राधा मात्र नवरा, मुलगा म्हणजेच एक हसता खेळता संसार सोडून एका वर्षाच्या ते प्रेमासाठी सगळं काही सोडून कायमची देवाघरी गेली होती. म्हणजेच तिच्यात किती एकटेपणा होता. पण नवरा, बायको, आईवडील, मुलं हे सोडून आपलं कोणीही जवळचं नसतं हे कसं ती विसरली कुणास ठाऊक. सोशल मीडियाचे नाते हे तेवढ्यापुरतीच असतात, कायमस्वरूपी ते नाते टिकत नसतात हे ती विसरली आणि आपलं आयुष्य कायमचं बर्बाद करून बसली. मित्र आणि मैत्रिणींनो, ही एक काल्पनिक कथा असली तरी असे खूप ठिकाणी घडत आहे. नवऱ्याकडे बायकोसाठी वेळ नसला की ती बायको स्वतःला एकटे समजते आणि त्याच एकटेपणाचा जगात फायदा घेणारे बरेच तरुण पुरुष असतात आणि ते फायदा घेऊन आपल्या बायकोला त्यांच्याकडे आकर्षित करतात. स्वतःचं काम झाल्यानंतर तिला दूर करण्यासाठी ते कायमचंच तिला या जगातून उठवतात. आपल्या बायकोला वेळ दिला पाहिजेच, खूप नाही पण थोडी तरी तिची स्तुती केलीच पाहिजे. दिवसातून एकदा दोनदा तरी तिच्यासोबत प्रेमाने बोललं पाहिजे, म्हणजे तिला बाहेरच्या तरुणांची गरज भासणार नाही. आणि स्त्रियांना सुद्धा एक सांगणं आहे, आपला नवरा आपल्याला वेळ देत नाही म्हणून दुसऱ्या पुरुषांच्या मागे लागणं, दुसऱ्यांकडून शरीर सुख घेणं हे अजिबातही योग्य नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत या गोष्टींवर चर्चा करा. तुम्हाला काही गोष्टींची गरज आहे ते त्यांना सांगा, परंतु असे चुकीचे निर्णय कधीच घेऊ नका ज्याने तुमचं आयुष्य बर्बाद होईल. कारण नवऱ्यासारखं समजून घेणारा, नवऱ्यासारखं प्रेम करणारा, जगायला शिकवणारा दुसरा कोणीच नसतो. तो जरी घराबाहेर सतत काम करत असला तरी तो आपल्यासाठीच करतो हे मात्र आपण विसरू नये. तुम्हीच त्याला जाणीव करून देत जा की तुमची बायको आहे आणि तिला तुमची किती गरज आहे, तुमच्या साथीची किती गरज आहे. परंतु सगळं विसरून असे सोशल मीडियाचे प्रेम प्रकरण टिकत नसते हे विसरू नका. आनंदाने जगायचे असेल तर स्वतःवर आधी प्रेम करा, स्वतःकडेच नीट लक्ष द्या, पॉझिटिव्ह विचार करा. मग बघा, आपला नवरा देखील आपल्यावर प्रेम करतो हे तुम्हाला समजेल. चला, कथा आवडली असल्यास लाईक करा. तुमच्या ऐकण्यात अशा कथा आल्या आहेत का? तुमच्या कुणासोबत असे घडले आहे का? खरंच असे घडते की नाही मला कॉमेंट करून सांगा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.